आतमध्ये नांदगावकरांची एवन जोडी अन्सार शेख आणि अनुज आलम मैदानाच्या आतमध्ये दाखल. दुसऱ्या बाजूला NK स्पोर्ट्स माळशेजा, तर दुसऱ्या बाजूला टीम श्री सिद्धिविनायक मुरबाड. आता मात्र जर जास्त विकेट्स कोणाच्या नावावरती असेल तर विशाल सर, आता मात्र श्रीकांत पवारचं नाव पुढे असेल. दौलत शिंगोले का? ओके, पण मात्र श्रीकांत पवारला संधी आहे. कारण दौलत शिंगोले आता मॅचच्या बाहेर आहे, पण मात्र श्रीकांत पवारला संधी आहे की इथे जर अजून विकेट घेतल्या तर या रेसमध्ये प्रबळ दावेदार ठरेल श्रीकांत पवार. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. 2 षटक या एंडने होतील समालोचन कक्षाच्या बाजूनं आणि 2 षटक हायवे एंडने होतील. आकाश शेवाळे ते देखील आज स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. वीस मिनिटाचा टायमिंग दिलाय तुम्हाला. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं बंधनकारक आहे. सुमित बोष्टे गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती अन्सार शेख, पॉवर हाऊस ऑफ द नांदगाव टीम. पहिला बॉल लढव्या बॅटनं इथे 1 धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि इथे संघाचं खातं सिंगल न ओपन होईल. धावसंख्या फटक्यावरती 1. अनुज आलम मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकर एंड वरती आहे, गोलंदाजी ट्रॅक वरती सुमित बोष्टे. ही एवन जोडी आहे विशाल सर नांदगावकरांची. आणि आता सध्याच्या घडीला NK स्पोर्ट्स माळशेज या टीमची एवन जोडी कामगिरी कशा प्रकारे राहते या एवन जोडीची. इथे सुंदर चेंडू हाताळला. सुमित बोष्टेची खासियत आहे. सर्वाधिक प्रेक्षक आज मात्र इथे उपस्थित आहेत कारण फायनल पाहण्यासाठी माळशेज प्रीमियर लीग या स्पर्धेची. इथे देखील सुंदर चेंडू हाताळलाय. सुमित बोष्टे वा काय कमालीची गोलंदाजी करतोय. सिंगल आली स्ट्रायकर एंड वरती, अनुजाला लगातार 2 चेंडू डॉट बॉल आलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामधील किती मोठे फटके येतील की अजून डॉट बॉल येतील ते पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे वा वा भाई वा, क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू सीमा रेषा पार. 4. गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्क वरती. आणि इथे फटका सुंदर आहे क्षेत्ररक्षक. आणि इथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळतोय. आणि इथे 1च धाव कंप्लीट होईल. धावसंख्या फटकावरती 6 धावा. 6 नाव ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस विकेट. अन्सार शेख स्ट्रायकर एंड वरती. मोठा फटका येईल का महत्वाचा. आणि इथे अपील जोरदार होती मात्र नाही. आणि इथे थोडंसं फंबल, लगेच संधीचं सोनं केला आणि सिंगलला केला, डबल मध्ये कन्वर्ट. इथे लेग बाईच्या स्वरूपाने 2 धावा कंप्लीट. धावसंख्या फटकावरती 8. 8 नाव ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा ज्या मात्र आपल्याला धावफलकावरती दिसतात. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावरती आहेत. अन्सार 2 बॉल 1 धाव. आणि इथे
4 चेंडूमध्ये 5 ज्या मात्र बनवल्यात अनुजनं. सुमित बोष्टेचं जबरदस्त षटक इथे राहिलेलं आहे. सुंदर षटक. आणि तिसरं षटक संपल्यानंतर जर बॉल हरवला कुठल्या पण षटकामध्ये तर नवीनच बॉल दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. जुना बॉल दिला जाणार नाही, नवीनच बॉल जो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. दर्शन माळी गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती अनुज आलम. अनुज आलमची इनिंग महत्वाची राहील. थोडस शांत दिसतो आजच्या दिवसामध्ये, अग्रेसिव्ह बॅटिंग करेल का ते महत्वाचं आहे. इथे सुंदर चेंडू हाताळला, डॉट बॉलची सांगता होती. दर्शन माळी जबरदस्त गोलंदाज. इथे शफल झालेत आणि फटका इथे सुंदर. तिथे क्षेत्ररक्षक एकच धाव, एकच. इथे नक्कीच प्रयत्न होता की अन्सार शेखला स्ट्रायकर एंड वरती कसं आणलं जाईल याचा प्रयत्न होता आणि इथे तो सक्सेसफुल ठरलेला आहे. 9 धावा फटक्यावरती. अन्सारची इनिंग फार महत्वाची राहील, कारण दुसरं षटक मार्गस्थानी थोडस जर विचार केला करंट रन रेटचा तर 6.75 दिसतो. आणि इथे फटका आडव्या बॅटनं, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. दहा धावा ज्या मात्र फटकावरती आहेत. अन्सार नावाच्या वादळाला टीम श्री सिद्धिविनायक मुरबाड ही किती वेळपर्यंत शांत ठेवतात ते आपल्याला पाहायचं. अनुज स्ट्रायकर एंड वरती, अनुजचा हा बॉल हवेमध्ये फार काढलाय. सीधे क्षेत्ररक्षक आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज तयार आहे आणि इथे विकेट येईल का आणि मिळतीये विकेट. एक्स्ट्रॅक्शन किरण दळवीचं जबरदस्त विकेटचं झालंय पतन. फलंदाज बाद. बांगर जर गोलंदाजी करत असताना हॅट्रिक घेत असेल तर किरण दादा पवार उपसरपंच माजी ग्रामपंचायत टोकावडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. न्यू बॅटर वेळ वाचवणं महत्वाचं आहे. अशोक बांगर जर हॅट्रिक घेत असेल किरणदादा पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्येच्या फटकावरती 12 आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दर्शन माळी विकेट आली आहे. अनुज थोडासा नाराज दिसतोय. महत्वाची मॅच आहे. यामधून जो विजय होईल तो सेमीफायनल नंबर 1 खेळेल. वेळ वाचवणं महत्वाचं. स्पीड अप धावसंख्येच्या फटकावरती 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि ही बॉल सुंदररित्या हाताळलाय आणि इथे डॉट बॉल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फटकावरती 12 धावा आहेत. पण मात्र हे विसरून चालणार नाही की अन्सार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये.
चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती गौरव पवार. अशोक बांगर जर गोलंदाजी करत असेल आणि जर हॅट्रिक घेत असेल तर किरणदादा पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज गौरव पवार. शिवले एक्सप्रेस, शिवलाची बुलेट ट्रेन कशा प्रकारे काम करते मैदानाची आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. गौरव पवार. पाच मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करावे लागेल, नाही तर अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. अन्सार ऑन स्ट्राइक. इथे पाहायचं आहे. सुंदर चेंडू हाताळलाय आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. अन्सार आतापर्यंत शांत राहिला. 4 चेंडू मध्ये 2च बनवलात. त्याची इनिंग महत्वाची राहील टीम NK स्पोर्ट्स माळशेज या टीमला. इथे फटका आडव्या बॅटनं. इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल होईल का? झाला. आणि इथे पाहायचं आहे पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफली पोहोचलेत आणि इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या फलकावरती 14. मात्र एक्स्ट्रक्शन सुंदर म्हणावं लागेल. हा चेंडू हातामध्ये कलेक्ट झाला नाही तो विषय वेगळा आहे, मात्र काय स्पीड होती. किरण दळवी कॅप्टन आहे टीमचं. गौरव पवार गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे लेग बाईच्या स्वरूपानं इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती महेश. थोडीशी टीम बॅकफुटला दिसते. अनुजची विकेट आल्यानंतर फुल टॉस बॉल. इथे फुल टॉस दिला होता, मात्र सोनं करता आला नाही संधीचं. आणि एक या धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो मात्र 16 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अन्सार च्या बॅटमधून कोणत्या प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. गौरव पवारच्या विरोधामध्ये मोठा फटका येईल का? वाह, डब्बे में डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. ठोकलाय उतुंग षटकार अन्सारच्या बॅटमधून. सिक्सर. पुन्हा एकदा वाह वाह भाई, वाह भाई वाह. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे समीर दादा आलम. आणि स्पेशली या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. डीजे 28 धावा धावफलकावरती आहेत. पहिले घुटना टेक, नंतर तमाशा टेक. पहिले बसला आणि नंतर चोपला. काय जबरदस्त फटका. अक्षरशः शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टूर्नामेंट. अन्सारच्या बॅटमधून अजून एक जर षटकार आला तर हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा बालकृष्णजी पवार साहेब यांच्याकडनं 2525 रुपयाचं रोख कॅश प्राइज. आणि जर स्ट्राईक आली पहिल्याच बॉलला षटकार आला तर आणि
लगातार दुसरे 6 3 मारले तरी 25-25. गोलंदाज तयार आणि इथे अक्षरशः चेंडू सोडून दिले. पंचांचा अवंतरचा इशारा. धावसंख्या अवंतरने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आज टोकावडे गावाचे प्रेक्षक देखील खूप जमलेत, कारण स्पेशली श्रीकांत पवारची मॅच पाहण्यासाठी. सागर बांगर संजय घरत इन ऍक्शन मध्ये. आणि इथे फटका सुंदर आहे, एक धाव कंप्लीट. आणि इथे एकच घेईल अन्सार. आणि अन्सारने जर या बॉलवरती षटकार मारला तर हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा बालकृष्णजी पवार साहेब यांच्याकडनं 2525 रुपये रोख कॅश प्राइज. अजून एक षटकार जर आला तर. यासाठी सांगितलं होतं अन्सार नावाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये, हे विसरून चालणार नाही. साईदादा आलम यांच्याकडनं 200 रुपये हा षटकार मारला तर. ते हा बॉल चेंडू हवेमध्ये आहे, इथे आपल्याला पाहायचंय. मात्र एक टप्पा खाल्ला, चेंडू इथे कॅरी झालाय आणि इथे 2 धावा कंप्लीट. अशोक बांगर जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल तर किरणदादा पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. किरणदादा पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर सलग 3 विकेट्स अशोक बांगर घेत असेल तर. गोलंदाज तयार आहे अन्सार. इथे फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक त्याच्या वाक्याच्या बाहेर. अन्सार शेखच्या बॅट मधून वन साइड हिरो आहे अन्सार शेख. जबरदस्त बॅटिंग. पहिले 2 षटकांमध्ये संयम, शांतता आणि तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कार्यक्रम. काय जबरदस्त इनिंग साकारतो. 10 चेंडू 24 वरती खेळतोय. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत अशोक बांगरचे. जर इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर 1000 रुपये किरणदादा पवार यांच्याकडनं. इथे फटका इथे सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल. फेकी खराब पाहायला मिळते, खराब फेकी अक्षरशः. मात्र फेकी सुंदर आहे पण मात्र एक्स्ट्रक्शन थोडंसं खराब पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि अन्सारच्या मनासारखं झालेलं आहे. 40 धावा धावफटकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक चेंडूत कितींचा टार्गेट दिला जाईल, लक्ष कितीचा असेल टीम श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स मुरबाड या टीम समोर, ते मात्र इथे दाखवलं जाईल. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका मारायचा होता अन्सारला, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. जर हा बॅटच्या रडार मध्ये आला असताना तर हायवे. या प्रकारची बॅट स्विंग आहे त्याची. अन्सार शेख एक नावाजलेला फलंदाज आहे, जबरदस्त. आणि इथे अक्षरशः चेंडू सोडून दिल्या. पंचांचा अवंतरचा इशारा. इट्स व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. धावसंख्या धावफटकावरती 41. सुनील आलम सरांच्या चेहऱ्यावरती आत्ता कुठे थोडसे स्माइल दिसते, मगासपासून शांत होते. धावसंख्या धावफटकावरती 41 धावा धावफटकावरती. इथे बॅटची एज आणि अन्सार शेख शेवटच्या चेंडूवरती होतोय बाद. विकेटचा झालाय पतन. अन्सार बॅक टू द पवेलियन. डीजे फ्रेंडशिप 11 आणि माही 11 आंबेळे. चला लगेच टॉस साठी हॉटेल प्रांजलीचे सर्वे सर्वा बालकृष्णजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करू.
फ्रेंडशिप 11 रिपोर्टिंग करणं महत्वाचं राहील. आणि माही 11 आंबेडचे सर्व खेळाडू हे समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला म्हणजे टॉस का बॉस आहे त्याच्या पाठीमागे जमायचं लगेचच्या लगेच. फ्रेंडशिप 11 कॅप्टन सूरज कापडी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉस का बॉस मध्ये या. शेवटचा ऑफिशियल कॉल, पॅनल्टी डिक्लेअर केली जाईल. सर तो जुना बॉल आलेला आहे तो कलेक्ट करून घ्या. छापा असा कॉल आहे. माय 11 टॉस विन अँड फर्स्ट सिलेक्ट सर सुनील सर. ओके डिसिजन पेंडिंग. आज प्रेक्षकांची खूप गर्दी आहे या मालशेज प्रीमियर लीगची फायनल पाहण्यासाठी. आणि मनोज पतारे सर आणि मनोज पतारे बॅटिंगला जाण्या अगोदरच कॅश प्राइज आलेलं आहे. जर लगातार 3 षटकार तर किरण दादा पवार माजी उपसरपंच ग्रामपंचायत टोकावडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनोज पतारे सर सुवर्ण संधी आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला बिरवाडीचा ढाण्याबाग तर दुसऱ्या बाजूला शिवलेकलांची बुलेट ट्रेन शिवळे एक्सप्रेस गौरव पवार आणि मनोज पतारे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅक वरती नांदगावकरांचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं अनुज आलम गोलंदाजी ट्रॅक वरती. 42चा टार्गेट आहे सर. 24 चेंडू 42 बनवायचे. अनुज स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. आतापासून हा नियम लागू आहे की कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आतापासूनचा. कारण आज टॉप 6 मॅचेस आता चालू झालेले आहेत विशाल सर, त्यामुळे वेळ वाचवणं महत्वाचं राहील. मॅचला सुरुवात होतीये. नांदगावकरांचा ब्रह्मास्त्र तर दुसऱ्या बाजूला बिरवाडीवाल्यांचा ढाण्याबाग मनोज पतारे. चोवीस चेंडू 42 चा लक्ष्य. चेस होतील की डिफेन्स होतील ते पाहणं महत्वाचं आहे. यानंतर माही 11 अपोजिट फाईट करेल टीम फ्रेंडशिप 11 आणि पहिलाच बॉल जो मात्र भरधाव वेगाने पाहायला मिळतो. फलंदाजाला बीट करून एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो आणि एसटी रक्षक सुंदर होताना पाहायला मिळतो मात्र सुनील आलम या खेळाडूचं. आणि अतिरिक्त बाउन्स वार केलं जाईल पहिल्याच बॉलला. आणि दुसरा बॉल हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. चेंडू आर पार सीमा पार. बिरवाडीचा ढाण्याबाग त्याच्या बॅट मधून येतोय हा 6 सिक्सर.
षटकार आलाय अनुजच्या विरोधामध्ये मनोज पाथारे जबरदस्त टोळा दिला. 6 धावाचा फलकावरती. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स होता, डॉट बॉल आला, त्यानंतर हा षटकार. आणि इथे बॅटची एज आणि इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. आता शिवळेकरांची बुलेट ट्रेन शिवळे एक्सप्रेस गौरव पवार स्ट्रायकर एंड वरती. त्याची इनिंग महत्वाची राहील. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंड वरती यंगस्टर आहे, नॉन स्ट्रायकर एंड वरती लेजंड आहे. 7 धावा धाव फलकावरती. 7 नाव ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस विकेट. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती अनुज. इथे कमबॅक करावं लागेल. अडव्या बॅटनं फटका इथे सुंदर आहे. तिथे खेळाडू क्षेत्ररक्षक आणि थोडस फंबल नक्कीच, मात्र क्षेत्ररक्षण जबरदस्त राहिला. आणि एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या धाव फटकावरती 9 ऑन द बोर्ड. चं लक्ष आहे. अन्सार शेतीत आलेले शेवटच्या षटकार ते किती उपयोगी पडतील ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहे. डेड बॉल. पंचांचा इशारा आलेला आहे. श्रीकांत पवार ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. थोडीशी बातचीत करताना दिसतात. गौरव पवार स्ट्रायकर एंड वरती. फुल टॉस आणि इथे पंचांचा इशारा. एक टप्पा. पंच थर्ड अंपायर रेफर बिमर साठी. आणि 6 धावा आहेत का? सिक्सर. पाच बॉल आणि धाबा खर्च केलात 15. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या धाव फलका वरती 15 धावा आहेत. इथे चेंडू हवेमध्ये. एक धाव कंप्लीट आणि षटक कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलका वरती 16 धावा आहेत. 18 चेंडू समीकरण. वेळ वाचवणं महत्वाचं राहील. लगेचच फिल्डिंग सेट करायची. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे. हा बॅट घेऊन जायचे. आणि टॉस का बॉस मधून न्यूज येते की माही 11 अंबेले या टीमनं टॉस जिंकून प्रथमतः बैटिंग स्वीकारली. बल्लेबाजी करेंगे. हाँ 18 चेंडू 26. गोलंदाजी ट्रॅक वरती अशिवा. छोटा बॅग बडा धमाका.
वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सुनील आलम सर थोडस स्पीड अप द्या प्लीज. सुनील सर अधिकचा वेळ आपण खर्च करताय. एक षटकासाठी 7 मिनिटाचा अवधी तुम्ही खर्च केलाय. धावसंख्येच्या फटकावरती 16 धावा आहेत. अजून देखील 28 बनवायचे आहेत. इथे फटका दमदार. इट्स अ नो बॉल. 4 एकूण धावा येतील या 5. माफ करा 18 चेंडू मध्ये 21 झालेले आहेत. अजून 21 बनवायचे आहेत. नो प्लस 4 या 5 धावा. धावसंख्येच्या फटकावरती 21 आणि अजून 21. 18 बॉल 21 बनवायचे आहेत. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, मात्र हवा तसा बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणि इथे टॉट बॉल आला. जबरदस्त चेंडू हाताळला. मात्र इथे आता समीकरण 17 बॉल 21. बॉल 21 समीकरण. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. इथे विकेटची संधी आणि गौरव पवार शिवल्याची बुलेट ट्रेन माघारी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दर्शन माळी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सोळा चेंडू 21 समीकरण आहे. 4 चेंडू महत्वाचे आहेत आणि जेडीची बॅटिंग आपल्याला पाहिजे. त्याच्यापर्यंत बॅटिंग येईल का ते महत्वाचं. जयेश देसले श्री सिद्धिविनायक मुरबाड या टीम मध्ये इन ऍक्शन मध्ये. डावकर आता फलंदाज. क्षेत्रक्षरामध्ये परिवर्तन. आशु जबरदस्त गोलंदाजी करतोय. फुल टॉस आणि इथे हा बॉल जाईल सीमा रेषा पार. सिक्सर. पंधरा चेंडू 15ची गरज आहे. इथे डायरेक्ट हिट आणि इथे दुसऱ्या धावेचा कॉल होईल का. जरूर झालाय. तेच मिसफिल्ड. आधीच कर्जबाजारी त्यात उसनं शेजारी आणि या लेगबाईच्या स्वरूपानं 2 धावा कंप्लीट झाल्यात. 29 धावा धावफलकावरती.
अजून 13ची गरज आहे मला वाटतं. 13 धावांची आवश्यकता. इथे आपल्याला पाहायचा, इथे फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आणि स्ट्रायकर एंड वरती मनोज पथारे. तेरा बॉल 12चं समीकरण. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? बिरवाडीकरांचा ढाण्या भाग. मनोज पथारे स्ट्रायकर एंड वरती. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आशिव, त्याने एक विकेट कॅरी केली. गोलंदाज तयार आणि इथे सुंदर असा बॉल. 12 बॉल 12चं समीकरण. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला नेक्स्ट मॅच माई 11 अंबेले, दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप 11. बारा चेंडू 12चं समीकरण आहे. तिसऱ्या षटकात मॅच फिनिश होते का? आता आपल्याला ते पाहिजे. चेस होतील की डिफेन्स होतील? स्ट्रायकर एंड वरती दर्शन माळी, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. गोलंदाज हरीश. इथे हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल होईल का? आधीच कर्जबाजारी, त्यात ऊस शेजारी. आणि हा चेंडू गेलाय दोन्ही बायांच्या मधून सीमारेषा पार. 4. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. आणि इथे सेन्सिबल क्रिकेट चालू आहे विशाल सर मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये 12 बनवायच्या होत्या आणि इथे सेन्सिबल क्रिकेट चालू आहे. आता जर विचार केला 10 चेंडू 7 बनवायचे. बिरवाडीकरांचा ढाण्या भाग स्ट्रायकर एंड वरती. आणि इथे त्रिफळाची बिरवाडीकरांचा ढाण्या भाग माघारी येतोय. विकेटचा झालाय पतन. फलंदाज बाद. तीन विकेट घेत असेल तर कृष्णदादा आलम आणि सनीदादा आलम यांच्याकडनं, साईदादा आलम यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कमलाकर अण्णांच्या प्रत्येक षटकारासाठी
किरणदादा पवार यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र इथे मला वाटतं 7च बनवायचे म्हणजे गेले तरी दादांचे 200 जातील, ते महत्वाचं आहे. मात्र कॅश प्राइज लावलंय खूप महत्वाचं आहे आणि इथे 7 धावा बनवायचे. इथे 200 रुपयाचे कॅश प्राइज. किरणदादा पवार या दादा टॉस का बॉस मध्ये येऊन तयार राहा. कमलाकर अण्णांच्या बॅट मधून जबरदस्त टोळा. मात्र इथे 200 आले. किरण दळवी जर आले असते फलंदाजीसाठी तर 500 आले असते. किरण दादा नवीन बॉल द्यायचा. आला गेम बॉल आलेला आहे. आणि इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न करतात. एक धावेची गरज आहे. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. किरण दादा पवार या कमलाकर अण्णांचा कॅश प्राइज घेऊन. अण्णा देखील वाट पाहतात आहे की कधी किरण दादा येतोय. आणि ते वाईड विजय होतोय संघ श्री सिद्धिविनायक मुरबाड. थँक्यू. आता जसा संपूर्ण मॅच साठी आवाज आपण ऐकणार आहोत निखिल थोमरे सरांचा. धन्यवाद.